गाईज वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज सकाळी चाललो आहे कॉलेजला. मी चाललो आहे इकडून पोलवर येऊन थांबणार आहे मोठू. गाडीवर जायचं आहे. चालत नको म्हणतोय, त्याचा पाय दुखतंय. मी इथल्या इथे 37 रुपये उघड देता येतं ना. जाईल तिकडे पलीकडे, इथं जाईल पलीकडे. पाणी कमी माझ्याकडे. गाडी देऊया, चालतं. अजून कुठे जायचं? चालत हिंडायला. कुठं? ए आता बस येते बाबा. सावका जा रे, घेर घाल. तसं रोडत नाही. रोज 72 रुपये जाणं येणं. किती होतं पैकी? 15 दिवसाचं. आणि 700 लय कमी घेतली ते. तरी चांगलं सोड आपल्यासाठी. पण 1080 रुपये. 15 दिवस अजून 15 दिवसाचं 2160. म्हणजे लय परवडत आहे बाबा हे. तेच की 300 केली ती पिक्चर तिथे ठरली ती. अरे डाटा लय जातोय रे तसं. असं आपलं जाते की तसंच जाऊ दे. काय काय विडमेट होऊन डायरेक्ट गॅलरी डाउनलोड करून घेत जा की जरा. जाऊ दे काय ते माहित नाही. चल ते झाड तर बोल कशाचं आहे काय माहित आता. ती वाळून चाललंय. ही चांगलं आहे बघ. हे पाणी कोण सोडतंय रे यांना? ती कागद पण तिथंच पडलंय बघ अजून. तिकडे वेगळी झाड आहे ती इकडे. ह्या साईडला लावली नाहीत की रे खरं. पलीकडे साईडला कुठला रस्ता? हा पण हे पण वाळून चाललंय की. पाणी नाही. अरे सोडतेत परवा. पाऊस पडला की येतली का ती? आता कुठं पाऊस? इकडं लावलीत का? झोपलंय झाड. हे झाड पडलंय का लावलेत काहीच कळत नाही याचं लांबून. ती तर पूर्ण वाळून गेलं. हा काठी बघ कसले लावली ती झाड पूर्ण वाळून गेलं बघी. पुढं पाणी जास्त झालं वाटतं. कुठलं पाणी? सकाळ भारी आहे. बरोबर आहे ना. मंगळवेढ्यात पोहोचलोय. आता जायचं कॉलेजकडे. हे कोकण मध्ये घर असले दिसाले. लवकर पुष्कळ प्रार्थना झाला काय माहित. अजून 8 पण वाजले नाहीत. काय 7:30 असते काय माहिती आपल्याला तेवढं माहित नाही. ज्या विद्यार्थ्यांचा आपण होतो कॉलेजला तेव्हा काय एवढं लवकर नव्हतं आहे ना. ती माहिती टेलर सिद्धू? तुला माहित नाही? टेलर सिद्धू कोण? अगोदर होतं, आलो नाही आता का नाही. आपल्या गावात सध्याला आले समोसा खायला. म्हणजे सकाळ म्हणजे किती वाजले? टाइम 11 वाजले. 11. जरा थोडंफार भूक लागली तिघांना. मग स्वस्तात मस्त 12 रुपये मध्ये समोसा, बासुंदी, स्वीट सेंटर यावंच लागतंय. लयच मोठं आलं बघ. बस पाऊस चालू आहे. आम्ही चाललोय कॉलेजला. आता सध्या आता कॉलेजला नाही रे, स्टँड कडे. कॉलेज सुटलं, स्टँडवर चाललो आहे. आता स्टँडवर जाऊन बसतो. पद्धतशीरी 12ला इष्ट लागते. पद्धतशीरी 1ला घरी जायचं. 2 वाजता निवांत झोपायचं. सकाळी 7ला यायचं. 8ला यायचं. कॉलेजमध्ये जायचं. पद्धतशीरी काही अडचण नाही. 11ला कॉलेज पडतंय. यायचं, समोसा खायचं, जाऊन मग बट्टा समोसा खायचं. 12 रुपये द्यायचं, समोसा खायचं.
जायचं स्टँडवर जायचं घरी जाऊन जेवून झोपायचं सकाळी 7-8ला यायचं कॉलेजला यायचं 11 वाजता यायचं दुसऱ्या दिवशी समोसा समोसा खायचं जेवण समोसा खायचं इथं समोसा 4 रुपये द्यायचं समोसा खायचं आज झालेलं काही अडचण नाही झालेलं आहे काय करते गेलो तर समोसा खायला यावं लागतंय यावं लागतंय दिनेश कोळी इंस्टा आयडी 18 दिनेश कोळी 18 ओके फायनली बस स्टँडवर पोहोचलोय बसायला कॉलेज वगैरे ते सगळं झालंच आता वाजलेत 1 म्हणजे 1ला पण अजून 2 मिनिट कमी निघालो चालत घरी माझा मित्र होता तो विश्वजित म्हणायचा तो उतरणार आहे शाळेवर एकटाच आहे यायचं एकटा चालत अजून कॉलेजवरून आल्यावर थोडं झोप वगैरे झालं आता चाललोय खाली ह्या तिघांना कॅनलमध्ये बुडवून आणायला म्हणजे पाणी पाजवून आणायला त्यांना बांधून परत थोडं चारायचं मग येऊन बांधायचं आपलं कोणाला बघायला दुगडे पाणी पिण्यासाठी सोडले हे तर काय आंघोळच करून आली की बाहेर आता काय भारी दिसायला मस्त ह्या ठिकाणी खूप भारी दिसतंय मोडकेच्या साईडला असं खाली बसल्यावर तर काय सगळंच हिरवं दिसतं ह्या साईडला जरा खूपच हिरवं आहे इकडे जरा वाळवून झालंय कारण तिकडचं पाणी सगळं येऊन येतच थांबते इकडे उतार आहे तिकडे चढ आहे आणि इथं जास्त आहे तिथं कमी आहे असं झालंय आणि परत पुढं तिथे जास्त आहे तिथे कमी आहे ह्या साईडला आभाळ किती फुललं आहे पाऊस येते वाटतं आता थोड्या वेळात इकडे काय नाही तेवढं पण ह्या साईडला लय तिकडे पाऊस पण पडायला आहे थोडा दिसत का नाही इथून पण थोडं पडायला आहे इकडं पण तर आजचा ब्लॉग तुम्हाला पसंत आला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये